पाण्याला वेग बघताय किती आहे. एकाला मासा सापडलेला आहे. हा कुठला मासा? कवल्याचा मासा. मित्रांनो बघताय कसा एकदम. मित्रांनो निसर्ग किती थक्क करून टाकणारा आहे. एका बाजूला त्याची सुंदरता आपल्याला दाखवतो आणि दुसऱ्या बाजूला तो किती शक्तिशाली आहे याची आपल्या मानवाला जाणीव करून देतो. तर मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं की या भयानक अशा पावसामुळे मुंबई गोवा महामार्गाचे 2026 मध्ये काय हालत झालेली आहे. त्यामुळे आज आपण बघणार आहोत 2026च्या या भयानक आणि मुसळधार पावसामुळे आपल्या या चिपळूण तालुक्यातील आणि माझ्या परिसराजवळील विशेष नद्या, त्या विशेष नद्यांची पाणी पातळी आणि त्यांचं रौद्र रूप पाहणार आहोत आपण आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मित्रांनो व्हिडिओमध्ये लास्ट पर्यंत राहा, व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे. चला तर सुरुवात करूया. आता मी आलो आहे चिपळूणातील वाशिष्ठी नदी पात्राजवळ. बघता हा पाठी जो आहे तो आहे नाईक पूल. आणि मित्रांनो आता आपण ते राहणाऱ्या नागरिकांना आपण प्रश्न विचारूया, या नदीचं पाणी कुठपर्यंत येतं? या नदीचं पाणी आता परवापर्यंत किंवा कालपर्यंत कुठपर्यंत होतं? कालपर्यंत इकडे सगळं भरलं होतं. झाडं वगैरे पडलेली आहेत. आम्ही आपत्ती सेवामध्ये आहोत. म्हणजे काय झाड पडलं, कोण आतमध्ये अडकलं त्यामध्ये आम्ही मदत करतो. आणि का ओव्हरफ्लो झाला ना, पाणी पूर्ण भरतीचं पाणी येतं तेव्हा डायरेक्ट पाणी बाजारात फेकतं. एवढं जे पाणी आहे ते पूर्णपणे हे दुकानं बिकानं पूर्ण बुडून जातात वगैरे बुडून जातात. म्हणजे जे पाणी भरतं ते इंडिया टीम आलेली आहे आपल्या इथे, म्हणजे रेस्क्यू टीम. तर बोटी बिटी आहेत. तुमचं म्हणणं अशा पद्धतीत आहे, आपल्या ह्या वाशिष्ठी नदीच्या पात्राजवळ जे बाजारपेठ आहे किंवा आपलं हे चिपळूण शहर आहे ते सेफ आहे. जरी किती आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली तरी पण आपल्या इकडे अशा सुविधा आहेत, आपण सगळ्यांना वाचवू शकतो किंवा कुठल्याही परिस्थितीतून आपण बाहेर पडू शकतो. त्या पद्धतीत बघितलं मित्रांनो की आपण आता वाशिष्ठी नदीच्या, हे आता शांत आहे पण जो पाठचा ब्रिज बघताय तुम्ही, हे पाठच्या ब्रिज वरून पाणी जातं. म्हणजे आता मीच उभा आहे, तो ब्रिजच्या पूर्णपणे खाली आहे आणि ब्रिज किती उंचावर आहे तरी पण ब्रिजच्या वरून जर पाणी जात असेल तर समजून घ्या की हे पूर्ण पात्र किती भरत असेल. हे बाजूचे वगैरे बघताय किती भरलं असेल त्या बाजूला आणि ह्या बाजूला. तर आता बघितले आहे मित्रांनो आपण आता वाशिष्ठी नदी. मित्रांनो हीच ती नदी पण पात्र बदललं आणि नदीचं दृश्य बघा किती बदललंय. बघताय हीच ती वाशिष्ठी नदी. काय दृश्य दिसतंय मित्रांनो. आम्ही जो आलो आहोत तो आहे धक्का, गोळकोटचा धक्का म्हटलं जातं या ठिकाणाला. आणि नदीचा आता जो पॅसेज तुम्ही बघताय परिपूर्ण नदीचा व्यास वाढलेला आहे आणि नदीचं वेग कमी झालाय पण व्यास मोठा असल्यामुळे वेग कमी झालाय. एवढं पाणी जेव्हा बाजारपेठेत जातं तेव्हा बाजारपेठ किती बुडत असेल ते हा तुम्ही पात्रावरनं बघू शकता, समजू शकता. जर ह्या अशा मोठ्या मोठ्या इथे बोटी आहेत, तिकडे एक मोठी बोट आहे ती बघताय समोरच, तर तुम्ही समजू शकता हे पात्र किती मोठं आहे वाशिष्ठी नदीचं. जेव्हा विकराळ आणि भयानक रूप घेते तेव्हा कशा पद्धतीत दिसत असेल. हीच नदी पुढे जाऊन दाभोळच्या खाडीला, जेव्हा मित्रांनो दाभोळच्या खाडीला किंवा खाडीला भरती येते तेव्हा हे पाण्याची पातळी खूप वाढते आणि आपलं चिपळूण शहर पूर्णपणे असं जलमग्न होतं. अशा पद्धतीची आपली वाशिष्ठी नदी. आणि ती संध्याकाळी तुम्हाला पाणी जोर भेटणार तिथं, असं असतो तो विषय. म्हणजे आता ही भरती आहे फुल पाणी होणार. ही थंड पाणी आहे आता. जेव्हा ओढ फिरतो, पाणी फिरतो तेव्हा पाणीला फोज असतो, असं असतो तो. ते कसं असतो, आता हे नाले साफ केले नाहीत, हे चांगलंच केले नाहीत सरकारने, त्याच्यामुळे हा पाणी थांबत नाही, लवकर निघून जातो. लोकांना काय अडचण नाही आहे. आता हे चांगलंच केली नाही सरकारनं, एक नंबर केला. आता एकच राहिलाय इथला भाग आमचा, तो वापस वेट वाढलाय, तो काढली ते एक नंबर काम होणार आहे. ह्या नदीला म्हणजे आपल्या वाशिष्ठी नदीला टोटल आपल्या तालुक्यातील किती नद्या येऊन मिळतात? आपल्या तालुक्याला एकच नदी भेटतो, फक्त कोयना डॅमचा. आणि खालच्या नदी आहेत समुद्राच्या, ते 4-5 आहेत वॉल. आणि तुम्ही सोनगावला गेला ना तर तिथनं खाडा पाणी असतो. सोनगाव समोर, सोनगावच्या वर खाडा पाणी नसतो, गोरा पाणी असतो. आपलं हे गोडा पाणी हे आपलं. आलेलो आहोत कामठ्यामध्ये. कामठ्याचे हे छोटे ओलन धरण आता बघताय तुम्हाला मी दाखवायला घेऊन आलो. ह्याच्याहून मोठं धरण आहे ते वर आहे, पण आता ह्या धरणाला परवापर्यंत अजिबात पाणी नव्हतं, म्हणजे वाहत नव्हतं वरून, पण आता ओथंडून वाहतंय. आणि काय सुंदर दृश्य आहे बघताय तर बघताय मित्रांनो. असं सुंदरशा अशा दृश्यामध्ये छानपैकी असे मासे पकडतायत. पूर्वी 1932 साली हा डॅम बांधून झालेला आहे ब्रिटिश कालीन. त्या डॅमचं पाणी चिपळूणला प्यायला जायचं. आता पाटबंधारे खात्याच्या अंडर आहे.
आता हा ब्रिटिश कालापासूनचा हा डॅम आहे, डॅम आहे. हा पणसवाडी डॅम. ते पण ब्रिटिशांनी. नाही, नाही, आता नव्हतं बांधलेलं, ते 1975 साली वगैरे झालेलं आहे. असं आहे ते. तुम्ही काय करता? ह्याला काय म्हणतात? ह्याला काय म्हणतात? त्याला तिला म्हणतात. तुम्ही मासे पकडलेत का तुम्ही? मी आता पकडायला चाललोय. याच्या पूर्वी पकडायचो मी 100 किलो मासे पकडलेले आहेत. आता अजिबात नाही मिळाले. नाही, मी अजून गेलोयच नाही गेलो कुठे. ना, आता चाललाय तर. पाणी इथं एवढं होतं ना ओव्हरफ्लो. हे बघ, परवा ओव्हरफ्लो झालं, याच्यावरून जात होतं पाणी. त्याच्यावरून याच्यावरून पाणी जात होतं. पूर्ण ब्रिजच्या वरून पाणी जात होतं. जात होतं. आणि पाणी जातं म्हणजे इथून किती जातं म्हणजे काय, 1.5 मीटरनी पाणी हाईटनी जातो, म्हणजे 3.5-4 फुटांनी हाईटनी पाणी जातो याच्यावरून. ब्रिजच्या वरून 4 फुटांनी. 4 फुटाने. हे. हे पूर्ण ब्रिज बंद होत असेल ना ब्रिज? हा आता ते हे दिसतात नाही ब्लॅक वाले, ते लावलेले अँगल वरती बघ, डॅम वरती, त्याच्यावरून पाणी जातं. म्हणजे मला सांग, एखादा मासा सापडलेला आहे, बघताय केवढा मासा आहे. हा कुठला मासा? तवल्याचा मासा. तवल्याचा मासा. मित्रांनो बघताय कसा एकदम मगापासून तो प्रयत्न करत होता, पण आता त्याला कधीचा भेटलेला आहे. आता सांगत होते की हा जो ब्रिज आहे तो पूर्णपणे बंद होतो जेव्हा पाणी वाढतं, जेव्हा कंटिन्यू पाऊस चालू असतो, तेव्हा ते वरचे हे दिसतात लोखंडी बार, त्या बारच्या वरून पाणी वाहतं आणि ह्याच्या वर 2 ते 3 फूट 4 फुटावर पाणी वाहत असतं. अशा पद्धतीत आपलं हे कामट्यात धरण, आपण वरचं धरण पाहायला जाऊया. चला तर. आपण आता जो मागाशी पाहिलेलं ते आपल्या कामत्यातलं छोटंवालं धरण, आता जे आलेलं आहे ते मेन कामत्यातलं मोठंवालं धरण. बघताय कसं ओथंडून वाहत आहे. आणि मी पण फर्स्ट टाइम आलोय. पाण्याचा वेग बघताय मित्रांनो, पाण्याला वेग बघताय किती आहे. आणि आवाजावरून तुम्हाला समजतच असेल की पाण्याला वेग किती आहे. आणि पाऊस आता कमी पडतोय. आता तर पाऊस थांबलाय, दिवसभर जास्त पण पाऊस पडलाय नाही, तेव्हा एवढं पाणी, हे 2 दिवसाचं पाणी आहे. एवढं बघताय किती सुंदर नजारा आहे. दुसरी वाली नदी आपण आता कॅप्चर केलेली आहे. आता आपण तिसरी वाली नदी बघणार आहोत, जी काय आहे माझ्या गावात कापसी नदी. आणि ह्या नदीचं पाणी जातं वाशिष्ठी नदीला मित्रांनो. चला तर. आज दिवसभर पाऊस न पडून सुद्धा जर ह्या पाण्याला एवढा वेग आहे आणि एवढा आवाज बघताय तुम्ही, पद्धतीचं वातावरण आहे, तर जेव्हा भयानक असा 2 दिवस 3 दिवस कंटिन्यू पाऊस पडतो, तेव्हा ह्या ठिकाणाची परिस्थिती काय असेल, ह्या ब्रिजची परिस्थिती काय असेल. ब्रिजला पण टेकायला येत असेल पण पाणी, असं पण सांगता येत नाही, कारण का निसर्ग त्याचं रूप कसं दाखवेल आपल्याला सांगता येत नाही. पण आताच बघताय मित्रांनो, आपण आता आलेलो आहोत माझ्या गावातील कापसी नदीवर. मित्रांनो, ही नदी आहे आता इथे ह्या पात्रात एवढी दिसते, पुढे जाऊन ती एवढी पण होईल, एवढी पण होईल. तिचा व्यास किती वाढेल किती कमी होईल आपल्याला सांगता येत नाही, कारण का निसर्गच आहे. निसर्ग आपली वाट स्वतःची स्वतःच बनवतो. निसर्ग कोणाकडे बघत पण नाही आणि निसर्ग कोणाचं ऐकतही नाही. निसर्ग स्वतःची वाट स्वतःच बनवतो. त्याचप्रमाणे आपली ही नदी आहे. पण आज दिवसभर पाऊस नाही पडला म्हणून इथे पाणी कमी दिसते. पण जेव्हा नदी कोणतीही असो, ते नदीचं पात्र असू दे नाहीतर समुद्र असू दे, जेव्हा निसर्ग आपली खेळी जेव्हा चालवतो, तेव्हा आपल्यालाही नवीन नवीन काहीतरी असं भयानक स्वरूप दाखवतो निसर्ग स्वतःचं. ते आपण बघूनच आपण घाबरून जातो. पण तोच निसर्ग जेव्हा शांत असतो, हेच पाणी जेव्हा निर्मळ आणि सुंदर आणि निरागसपणाने वाहत असतं, ते बघण्यासारखं असतं. पण जेव्हा हीच नदी किंवा हेच निसर्ग, हाच निसर्ग जेव्हा आपलं स्वरूप वेगळ्या रूपात दाखवतो, तेव्हा ते बघताना आपण कुठेतरी घाबरल्या जातो. असाच आपला निसर्ग आहे. तर मित्रांनो, आपण पाहिलात आपल्या चिपळुणातली सर्वात मोठी वाशिष्ठी नदी, त्यानंतर कापसाळमधलं 2 धरण म्हणजे शिव नदी पण आता पाहिलेली आहे, ती कापसी नदी, जी की माझ्या परिसरातील काही विशेष अशा नद्या आहेत. अजून विशेष नद्या आहेत, पण मी काहीशा मला जमतील तेवढ्या मी तुम्हाला नद्या दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. या व्हिडिओचा उद्देश अशा प्रकारे होता की निसर्ग आपलं रूप कशा पद्धतीत अचानक बदलतो आणि अचानक शांत होतो, अचानक भयानक होतो. जेव्हा हा शांत असेल तेव्हा त्याचा आनंद नक्कीच घ्या.
आणि जेव्हा तो भयानक स्वरूपात असेल तेव्हा त्याच्यापासून 4 पावलं लांब राहा, एवढंच मला सांगावं असं वाटत होतं. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, अजून कोणती व्हिडिओ घेऊन येऊ मित्रांनो. मला जेवढं जमलं तेवढं मी दाखवलं आणि सांभाळूनच दाखवलंय, जास्त एकदम रिस्क घेऊन पण नाही दाखवलंय. तुम्ही पण जर कुठे असं बघायला जात असाल तर सांभाळून बघा, कधीही काहीही होऊ शकतं, म्हणून काळजी घ्या आपली. चला तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. तुम्ही सबस्क्राईब केलं तर थोडं मोटिवेशन मिळतं. चला तर बाय. मला व्हिडिओ शूट करायला जास्त असं कोण मिळत नाही, पण आपल्या ह्या सुनील राडेच ना, सुनील राडेने आज मला मदत केली. बरोबर 5 तासही मला व्हिडिओ शूट करायला लागलाय, जास्त नाही पण त्यानं मदत केली, त्यासाठी त्याचा थँक्यू. चला तर बाय बाय.